नमस्कार, मी संदीप राणे, उमेदवार 145 मीरा भाईंदर। भरपूर दिवसापासून आता प्रचार सगळा संपलेला, आज शेवटचा दिवस आहे। या तुमच्या या माध्यमातून नागरिकांच्या समोर येण्याचं मी ठरवलेलं आहे। गेले 20-25 वर्षापासून आपण बघत असाल की या ठिकाणी कुठलीही सुविधा लोकांना मिळालेल्या नाहीत आणि जे 3 आमदार जे उभे आहेत त्यांनी आता पण लोकांकडे वोट मागतायत। शोकांतिक आहे, खरं म्हटलं तर यांना वोट मागायचा कुठलाच अधिकार नाही। आपसामध्येच एकमेकाचे जे मुद्दे असतात ते काढून लोकांचं त्याचं काही भलं होत नाही आहे। महाराष्ट्र मनसेने मला सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी दिली आणि या ठिकाणचं उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी प्रचार करण्याची जेव्हा संधी मला मिळाली तर लोकांच्या भावना म्हणजे फार तीव्र होता की या ठिकाणी महिलांचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम आहे। या ठिकाणी रोड गटर, या ठिकाणी आरोग्याचा विषय, हॉस्पिटल नाही आहेत, या ठिकाणी शाळा नाही आहेत। तर त्याचं कारण असं आहे की ह्यांच्या शाळा, ह्यांचेच हॉस्पिटल, कारण हे नगरपालिकेचे हॉस्पिटल वगैरे बनवते, यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार कोण, हा मोठा एक प्रश्नचिन्ह जनतेसमोर पण आहे। आणि तुम्ही बघत असाल गेली 20 वर्षापासून याने केलं काय, तर याने केलं काय याचं उत्तर असं आहे की स्वतःचं साम्राज्य बनवलं, करोडो रुपये लोकांनी कमवलेत जनतेच्या माध्यमातून। टेंडर काढायचे, कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा, टेंडर स्वतःचं, आणि जनतेला दिशाभूल करत गेलेत। मी तुमच्या या माध्यमातून सांगतो, फार एकदम शुद्धीमध्ये बोलतोय, त्यामुळे मला काय बोलायचं नाही, मी लाईव्ह बोलायला तुमच्या समोर मीडिया समोर बोलतोय। मीरा भाईंदरमध्ये जेवढं मला माहिती आहे कुठल्याही पाण्याची कमतरता नाही आहे। हे सगळं आर्टिफिशियल गोष्टी घडवलेल्या आहेत। स्थानिक जनतेला मी एवढं सांगतो की यांच्या आता जे तुम्हाला काही लोक कुकर वाटतायत, काही थर्मास वाटतायत, काही मच्छी मटण, हे सगळं आता वाटतील, कारण हा पैसा तुमचा आहे। मी तुम्हाला या माध्यमात सांगतो, त्यांच्याकडनं पैसा घ्या, लक्षात घ्या, हा तुमचा मेहनतीचा तुमचाच पैसा आहे, तुम्हालाच देत आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही पैसा घ्या, पण वोट महाराष्ट्र मनसेनेला करा। आणि आता पक्षभिक्ष तुम्ही एका बाजूला ठेवा, पण या जे चौघांपैकी आम्ही तिघांना तुम्ही आजमावलेले आहेत। आज संदीप राणे म्हणून तुम्ही मला आजमावा, तुमच्या विश्वासाला कधीच तडा जायला देणार नाही, मी या ठिकाणी शपथ खातो। त्याचबरोबर फक्त शपथ खात नाही, फक्त शाब्दिक बोलत नाही, फक्त मीडिया समोर आहे पण बोलत नाहीये, लक्षात घ्या। मला मीडिया समोर जास्त येतात ना, कारण माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे मी पेड चॅनल करू शकत नाही। या लोकांनी जे तुम्हाला 3 जणांनी जी गर्दी दाखवली, त्या गर्दीमध्ये त्यांची स्वतःची माणसं किती होते आणि किती नाही हे तुम्हाला त्या गर्दीवरनं कळलं असेल। मी जे माझे जे कार्यकर्ते आहेत, माझी पण रॅली झाली, पण लोकांची माझे जे होते स्थानिक जे होते कार्यकर्ते ते माझे कार्यकर्ते होते। आणि मी तुम्हाला फक्त शपथ आहे ना, फक्त तोंडी नाही सांगत आहे, लक्षात घ्या। मी तुम्हाला हे वचन रायटिंगमध्ये देतोय, लक्षात घ्या। मी तुम्हाला हे जे वचन आहे हे तुम्हाला मी एफिडेव्हिट करून देतोय, हे लक्षात घ्या। एफिडेव्हिट करून देतो आणि मी तुमच्याकडे 5 वर्ष मागत नाही, लक्षात घ्या। मी तुमच्याकडे 5 वर्ष कार्यकाळ मागतच नाही, मी तुमच्याकडे फक्त 1 वर्ष मागतोय, 1 वर्ष। 1 वर्षामध्ये जर मी काम नाही केलं, फार जातीने आणि फार होशमध्ये बोलतोय आणि फार जातीने बोलतोय आणि पोट तिडकीने बोलतोय, लक्षात घ्या। माझ्या माता भगिनी जे त्रस्त आहेत त्यांच्यासमोर हे मी एफिडेव्हिट करण्याचं कारण हे आहे की मला छाती ठोकपणे मला माहिती आहे की मी हे करू शकतो, लक्षात घ्या। आणि फक्त हे करून मी इथे थांबणार नाही, लक्षात घ्या। फक्त एफिडेव्हिट करून मी थांबणार नाही, या ठिकाणची नंतर राजीनामा पण आहे, लक्षात घ्या। या ठिकाणचा मी राजीनामा या ठिकाणी फिल करून ठेवलेला आहे। फक्त 1 वर्ष मागतोय मित्रांनो, तुमच्या बंधू भगिनींना मी फक्त 1 वर्ष मागतोय तुमच्याकडे, 1 वर्ष। आणि मला माहिती आहे या ठिकाणी सर्व व्यवस्थित असल्यामुळे या मी छाती ठोकपणे तुमच्याशी समोर बोलू शकतो। हा जो मी राजीनामा दिला डायरेक्ट सेक्रेटरी मंत्रालयाचा आहे, लक्षात घ्या, इतर कुणाचा नाही, राजसाहेबांचा आणि त्याच्यावर सेक्रेटरीचं नाव आहे। राजसाहेबांकडे जरी तुम्ही गेला तर माझे कान पकडायचं काम सन्माननीय राजसाहेब करतील, हे सांगतो तुम्हाला। आणि हे राजीनामा मी देतो तुम्हाला। आणि जर जनतेला असं वाटलं की मला वोट द्यायचं आहे, माझा प्रोफाईल बघा आणि इतरांचा प्रोफाईल बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक वाटेल, लक्षात घ्या। त्यामुळे मी एफिडेव्हिट, रजिस्टर्ड एफिडेव्हिट तुम्हाला मी देतोय। हे एफिडेव्हिट हे लोक देऊ शकत नाही। आज तुम्हाला मी सांगतो हे लोकांना जनप्रतिनिधी का बनायचंय त्याचं पण कारण तुम्हाला सांगतो। आज त्यांना वोट मागायचे, आज 100, 200, 500 करोडचे मालक आहेत, आलिशानमध्ये ते लोक जगू शकतात।
पण त्यांना जगण्यासाठी जो त्रास होईल ना तो त्यांना सोसावा लागेल. म्हणून त्याच्यावरचं कवच काहीतरी पाहिजे, म्हणून हे लोकांना जनप्रतिनिधी बनायचं. लक्षात घ्या. जातीमध्ये तेढ निर्माण करणं, हे भवन बनवून देतो, ते बनवून देतो. कोण मुजफ्फरचे बोलतात मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे, कोण बोलतो मी सर्व धर्म समभाव आहे. ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांनी आता दिशाभूल होऊ नये, लोकांनी आता हुशार व्हायला पाहिजे. माझ्या माता भगिनींना हेच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मला जर तुम्ही निवडून दिलात तर तुम्हाला मी आज शब्द देतो, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मी नगरपालिकेच्या कमिशनरच्या समोर बसीन आणि पाण्यासारखा प्रश्न त्यांना जाब विचारण्याचं काम संदीप राणे करेल. हे पण तुमच्या या माध्यमातून सांगतोय. मला एकदा फक्त संधी द्या. तुम्हाला कळकळीची विनंती करतो, यांच्या भूलथापाला बळी पडू नका. काय वाटप असेल ते वाटप बिनधास्त घ्या, काय प्रॉब्लेम नाही. स्थानिक भूमिपुत्रांचा विषय, तुमच्या जागा वाचवा. लक्षात घ्या, या माध्यमातून मी सांगतो तुमच्या जागा वाचवा. या युगानं तुम्ही आणलं, मी काल पण बोललो आज पण बोललो, हे विष आहे. लक्षात घ्या, विष, पॉइझन आहे, पॉइझन. जर तुम्ही या लोकांना आणलात तर तुम्ही ना म्हणजे नाश व्हायला वेळ लागणार नाही, हे पण तुम्हाला मी सांगतो. म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती आहे, मी तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये राजीनामा दिलेला आहे. लेखी स्वरूपामध्ये जे काही मी कामं करणार आहे त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. लक्षात घ्या, पाण्यासारखी जी गोष्ट आहे ती पहिलं करण्याचं माझं मानस आहे. शाळा असतील, कॉलेज असतील, जे असतील ते मला मी या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे. मला कुठले तुमच्यावर गेम करायचा नाही. लक्षात घ्या, ह्या लोकांना गेम करायचा आहे, मला तुमच्याशी गेम काही करायचा नाही आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची परत एकदा विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.